प्रश्न विचारू? जर उद्या सकाळी उठलात आणि आई हा शब्दच जगातून गायब झाला असेल तर तुम्ही काय म्हणाल? मॉम, मदर, चालेल. पण त्या शब्दात तीच मायेची ऊब असेल का? भाषा म्हणजे फक्त शब्द नसतात. भाषा म्हणजे आपुलकी, भाषा म्हणजे आठवणी, ओळख आणि मातीचा गंध. आणि म्हणूनच आज आपण एका अशा भाषेची गोष्ट ऐकणार आहोत. आपली मायबोली, आपली मातृभाषा, आपल्या मराठी भाषेची गोष्ट. बरं मला सांगा, तुम्हाला माहित आहे का की मराठीचा उगम कधी झाला? इतिहास सांगतो, मराठी भाषेचा उगम हजारो वर्षांपूर्वी झाला होता. ही भाषा काही थेट आकाशातून पडली नाही. ती संस्कृतच्या पोटातून जन्मली, महाराष्ट्री प्राकृतापासून विकसित झाली. पूर्वी तिला मराठी, महाराष्ट्री, मल्हाटी अशा विविध नावांनी ओळखलं जायचं. म्हणजे मराठी हा शब्दच हजार वर्षांच्या प्रवासातून तयार झालाय. आता कल्पना करा, त्या काळात ना मोबाईल होते ना सोशल मीडिया, पण लोक बोलत होते, कथा सांगत होते आणि व्यवहार सुद्धा करत होते. पैठणच्या सातवाहन साम्राज्याच्या प्रशासनात महाराष्ट्रीचा वापर झाला. म्हणजे शासनाची भाषा बनण्या इतकं तिचं महत्व होतं. आता मला सांगा, भाषा तग धरते ती कशी? जेव्हा ती लोकांच्या जगण्यात मिसळते. पुन्हा एकदा एक प्रश्न, मराठी फक्त व्यवहारी भाषा राहिली असती तर ती इतकी जिवंत राहिली असती का? नाही. तिला आत्मा दिला तो आपल्या संतांनी. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पहिल्यांदा मराठीत लिहिली. का बरं? कारण त्यांना ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. संस्कृत मध्ये नाही, तर लोकांच्या भाषेत पोहोचवायचं होतं. ज्ञानेश्वर म्हणाले, माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृतही पैजा जिंके. म्हणजे काय? माझी मायबोली अमृतालाही पैजेत जिंकेल. किती कॉन्फिडन्स आहे ना या ओळीत. संत एकनाथ महाराजांनी भारुडे लिहिली, तुकारामांनी अभंग लिहिले, कीर्तने लिहिली आणि भजने सुद्धा झाली. तर मराठी फक्त भाषा राहिली नाही, ती भक्ती झाली, ती विचार झाली, ती आंदोलन झाली. आता आणखी एक प्रश्न, मला सांगा, भाषा टिकते ती कशामुळे? भाषा तेव्हा टिकते जेव्हा सत्ता तिचा सन्मान करते. आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण केले. महाराजांनी मराठीसाठी राजकोष तयार केला. का बरं? कारण त्यांना माहित होते की स्वराज्य फक्त तलवारीने उभं राहत नाही, ते उभं राहतं संस्कृतीने आणि भाषेने. काळ पुढे गेला आणि त्याबरोबरच मराठी साहित्य फुलत गेले. कविता, नाटक, कादंबऱ्या, विचार आणि मग येतात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच आपले कुसुमाग्रज. त्यांच्या लेखनीत ज्वाला होती, स्वाभिमान होता. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2013 मध्ये शासनाने निर्णय घेतला की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करायचा. पण हा दिवस फक्त एका कवीसाठी नाहीये, तो आहे आपल्या भाषेच्या हजारो वर्षांच्या प्रवासासाठी. आता ना मी तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न विचारते. आपण इंग्रजी शिकतो, योग्य आहे. आपण इतर भाषा शिकतो, आवश्यक आहे. पण आपण आपल्या मुलांशी मराठीत बोलतो का? आपण मराठी पुस्तक हातात घेतो का? आपण मराठीत विचार करतो का? भाषा ना अचानक मरत नाही, ती हळूहळू वापरातून निसटते.
मराठी साहित्य इतकं समृद्ध आहे की संत, लेखक, इतिहासकारांनी दिलेलं ज्ञान आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत तरी आहोत का? मला ना एक गोष्ट जाणवली आहे, आपण कितीही भाषा शिकलो, कितीही मोठं झालो, पण जेव्हा आपण खूप आनंदी असतो किंवा जेव्हा आपण खूप दुःखी असतो ना, तेव्हा आपोआप जी भाषा बाहेर येते ती भाषा मराठी असते. आणि म्हणूनच मी एक म्हणू इच्छिते, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक छोटासा संकल्प करूया. मराठी जगूया, मराठी वाचूया, मराठी बोलूया आणि मराठीचा अभिमान बाळगूया. कारण भाषा वाचली तर संस्कृती वाचेल, संस्कृती वाचली तर ओळख वाचेल आणि ओळख वाचली तरच आपण वाचू. तुम्हाला काय वाटतं? शेवटी एवढंच म्हणेन, जय महाराष्ट्र, जय मराठी.